जास्त होतंय जरा हो का? तू त्यांच्यावर असं अरे हो. निघायला करते. अरे हो की मग नसेल जमत तर मग जा निघून. तुझे नातेवाईक भाग बघा येईल अचानक. मी बघ ना, भाजीच गडबडलीये. सो हे गाईज वेलकम बॅक. तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे आपल्या हाऊस ऑफ चंदलेज मध्ये. तर आज काय करायचंय? आज आपण जाणार आहोत कुठेतरी फिरायला. टाइमपास न करता आता नाही सांगणार आहेस का मग तू आपण कुठे चाललोय? तुझ्या ब्लॉग स्टार्ट करूया पहिले. सो कोणीच आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लेट्स स्टार्ट. गाईज इथे यायचं कारण असं होतं की हे आमचे नातेवाईक यांना भेटायला आलो होतो माझ्या सासरकडच्या लोकांना. अजिबात नाही माझं. तुझे नातेवाईक तुझे पण असतील. सासर माझे नातेवाईक म्हणजे तुझे नातेवाईक. हा माझे सासरकडचे ना. Would like to take notes while I take toast. कुठापर्यंत अजगर आहे हा. ही सगळी माहिती हो. तोंड बघा त्याचं. घोरपड बघा गाईज. बघितलीत का तुम्ही कधी? नक्की कमेंट मध्ये सांगा. चला मला दिसत असेल. दिसला का? बघा असा हा दिसतो. कसं आहे पाण्याचा आहे हा. दोन एवढे तू अजगर बघितला होता पण आदित्य? नव्हता बघितला, व्हिडिओ मध्येच बघितला होता. पान कासव दिसत नाही. हो दिसलं हा दिसलं. आता दिसला. हालत पण नाही. कशी आहे गोनस? हे मागे तिथे डिस्क्रिप्शन मध्ये त्याची माहिती दिली. जाळीदार म्हणजे काय हे याच्यावरनं जाळीदार वाटतंय. त्यांना म्हणलं गाईस एवढी करत नाही की मला व्हिडिओ मधनच मी बघते. हा ना. अरे पाहून बघ त्याचं केवढा आहे तो. गाईस मला मोबाईल मध्ये किती कळतोय माहिती नाही पण प्रत्यक्ष खूप मोठा आहे. तुला 1 लाख रुपये दिले आणि त्याच्यामध्ये बस म्हणलं. एक मिनिट तुला समजा तुला नाही बसेल. 1 लाख रुपये देतोय आणि तुला त्याच्यापाशी जाऊन फक्त बसायचंय. 50 लाख दिले त्याला इंजेक्शन दिलेलं आहे. तरी नाही बसेल. तू बसशील का? हा मग बघ तसं अजगर आम्ही आता बघितला ना तो असा वाटताना मला कळत नाही की व्हिडिओ मध्ये किती दिसतो पण मला वाटतं एवढा वगैरे त्यापेक्षा थोडासा मोठा असेल. खूप मोठा होता. मगाचा अजगर पण होता मोठा पण पण हा तो खूप मोठा हा होता. खूप मोठा होता. हा किती व्हिडिओ मध्ये दिसतोय मला माहिती नाही मोठा पण आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न केला दाखवायचा पण खूप मोठा होता. काय आहे म्हणजे धामण आहे. बापरे एवढे बघते आणि हे जागेत हा जागा आहे मगाशी सगळे झोपलेले वाटत होते. येतोय गाईस तुम्हाला असं फोन येतोय हा डसायला गाईज. किती तिथे पण एक आहे बघ तो पण हलतोय. इथे पण एक आहे तिसरा हा वेटोळं घालून बसलाय. 4 4 5 आहे तिथे पण आहे त्या साईडला. जास्त आहे तिथं. छान आहे मला साप वगैरे बघायला छान वाटले. खरंच साप काय असं ते कळलं का तुला? माकड सोडून मला सगळं छान वाटतंय. ते शेवटी तुझे नातेवाईक म्हणले तर त्यांची बाजू घेणारच ना. Would like to take notes while I take toast. बघा अस्वल. पाऊसही स्टार्ट पाऊस आल्यामुळे तो बघा कसा वायबल झालाय. त्याला छत्री पाहिजे. बिबट्या आहे गाईज हा. लेपर्ड दिसलं का? चौक तिथे चौक. हो
बघा लांबनच दिसतं मला जास्त. तिथे पण आहे. बघू रॉयल स्टाईल रॉयल कसा आहे गाईस तो तुम्हाला व्हिडिओ मध्ये किती मोठा दिसतोय मला नाही माहिती, पण प्रत्यक्ष एवढा मोठा आहे तो. बापरे. सगळ्यांना आते म्हणून सगळे मस्त वा वा करताय. बाहेर आला की सगळे पळतील. हे पुढे कसला आहे तो ब्रॉड. जिम बिम लावली वाटतं त्याने. मी आईचा लाडका म्हणून तब्येत चांगली मला एकट्याला झडून तुझी गोव्यामधनं आतमध्ये चाललोय. वाघ बिग बघा येईल अचानक. सांबार आहे गायचा सांबार. इडली सांबार नाही. डोसा इडली सांबार चटणी चटणी. इथं काय दमलं चालून चालून आता. हा ना पण काय राहिलंय अजून बघायचं. अरे भरपूर राहिले बघायचं. इथं किती तर मला खूप आनंद झाला माझ्या नातेवाईकांना भेटून. आज सासरच्या लोकांनी मला इन्व्हिटेशन कार्ड पाठवलं होतं. आज मी इन्व्हाइट झालो. तोंड वर गेलं फुलूच. राख येते त्याला पण. बस ना मस्करी एक दोनदा ठीक आहे. किती वेळी घुमून फिरून परत तेच करतोय. अरे हो किंवा नसेल जमत तर मग जा निघून. बघतो मी दुसरी जाते. फुगली. अरे सॉरी. राहू दे मी. चल काय नाही. तुझं नेहमीच अरे हो नाही. तुझे नाही घ्यायचं ना तर कोणाचे घ्यायचं ना. सारखं एक दोनदा ठीक आहे. आल्यापासून अरे काहीच हो. नव्हतेच. अरे हो सॉरी मान्य. नातेवाईक नाते. सॉरी मान्य. आता ते काय आहे, शेवटी जाऊ दे. बोललो असतं मी. तू समझा. हाँ नहीं तू समझा नहीं. अरे चिडू नको. सॉरी म्हण. क्या बोला तूने. सॉरी म्हणते. सॉरी मान्य. सॉरी. हो, ठीक आहे. मोठ्याने आता बोल. ठीक आहे म्हणल्याशिवाय काय ऑप्शन मोठ्याने बोल. माझ्याकडे. हो का रे, माफी मागतोय का दम देतोय. तुला काय वाटतं दम देतो का मागं लागतंय? सांग पटकन. दमलो guys. खूप दमलो. मोठा आहे परिसर. Later that same evening. सो फायनली आता आम्ही घरी पोहोचलेलो आहे. आम्ही किती मला वाटतंय साधारण आम्ही 1 वाजता वगैरे निघालो होतो आणि आता वाजलेले आहेत 4:15. तर मला वाटतं लहानपणी खूप लहानपणी असताना मी गेले होते, पण तेव्हा काही मला एवढं कळत नव्हतं आणि आता मला आठवतही नाहीये. पण खूप छान वाटतंय मला. बऱ्याच गोष्टी बघायला मिळाल्या आणि व्हिडिओमध्ये आणि प्रत्यक्ष बघण्यात खूप फरक होता. अजगर असेल, वाघ तर म्हणजे बापरे. स्टार्टिंगला तो लांब पण नाही तो लांबच होता पहिले. नंतर जसं आम्ही पुढे गेलो तो एकदम समोर होता आमच्या. गर्दी पण खूप होती आणि पण बापरे डेंजर. ते आतमध्ये होतं ते हे होतं पण भारी वाटत होतं. भीती वाटत होती पण आणि वरण पण आय गेस त्यांना पॅक वगैरे केलं होतं. पण छान वाटतंय. छान होता एक्सपिरियन्स. आणि तुम्ही पण कधी गेला आहात का ते नक्की आम्हाला कमेंट मध्ये सांगा. आणि जायचं असेल तर तुम्हाला तिकीट हे कॅश मध्ये काढावं लागतं. त्यामुळे सगळ्यांनी ऑनलाईन चालत नाही. आमच्याकडे होतं ऑनलाईन. आम्हाला तिथं एका माणसाला ऑनलाईन करून त्याकडनं कॅश घेतली. त्यामुळे तुम्ही जाताना तिथं कॅश जवळ ठेवा. येस. आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनल. पुन्हा भेटू नव्याने नवीन ब्लॉग सोबत. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. सारखं मला नाही आवडत. हो की पण चिडायला काय झालंय. एक दोन